मथुरेमध्ये जन्माला आलेले भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये आता आलेले आहेत. वसुदेवांना सांगितल्याप्रमाणे वसुदेवजी भगवंताला घेऊन नंदबाबांच्या दारामध्ये आलेले आहेत. यशोदामय्या अंथरुणावर पहुडलेली, तिला एक मुलगी झाली ही सर्वांना माहीत आहे. आणि आकाशवाणीच्या म्हणण्यानुसार वसुदेवांनी आपल्या डोक्यावर नेलेलं बाळ तिथे ठेवलं. यशोदा मैयाची जवळची मुलगी उचलली, आपल्या पाठीमध्ये घातली आणि पुन्हा एकदा वसुदेव महाराज कंसाच्या कारागृहामध्ये आलेले आहेत. आणि पुढचा प्रकार मी काल आपल्या साऱ्यांना सांगितला. आणि इकडे गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या जन्मोत्सवाला सुरुवात झालेली आहे. नंदबाबाला अतिशय आनंद झाला. का माझ्या घरी आज कृष्ण जन्माला आलेला आहे, माझ्या घरी बाळ जन्माला आलेलं आहे. यशोदा मैया तर हरकून गेली आहे. घरातल्या लोकांना आनंद, दारातल्या लोकांना आनंद, गल्लीतल्या लोकांना आनंद, सारी गोकुळ नगरी आनंदानं ओसंडून व्हायला लागलेली आहे. सनई चौघडे वाजायला लागलेले आहेत, नद्या झुळझुळ व्हायला लागलेल्या आहेत, पक्षी किलबिलाट करायला लागले आहेत, मोर लांडोर नाचायला लागले आहेत, झाडा झुडपा असे हालायला लागले आहेत. आणि झाडावर चढणाऱ्या वेली स्वतःला अतिशय भाग्यवान समजू लागलेले आहेत. पक्ष्यांचा चिवचिवाट त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे. सर्वत्र आनंदाचं वातावरण, मंगलवाद्य वाजू लागलेली आहेत. आणि एकूणच अशा या प्रसन्न वातावरणामध्ये भगवंताने आपलं प्रागट्य केलेलं आहे. गोकुळचा आनंद काय म्हणून आपल्याबरोबर समोर प्रगट करावा. अरे त्या गोकुळामधला आनंद काय असेल ते फक्त गोकुळवासियांनाच ठाऊक, बाकी लोकांना ते काय कळणार आहे. पण कथेच्या माध्यमातून आपण थोडासा त्या आनंदाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ती गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, 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 पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, 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 पुत्र झाला यशोदेला. एक धावे की पुढे, एक धावे एकी पुढे, एक वाटी सुंटवडे, एक वाटी सुंटवडे. गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, 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 पुत्र झाला यशोदेला. छान. त्या गोकुळामधल्या साऱ्या गवळणी आनंदानं नाचायला लागल्या, बागडायला लागल्या, उड्या मारायला लागल्या. सर्व गावामध्ये गुढ्या उभारल्या गेल्या, रांगोळी काढल्या, सडा टाकला. आणि प्रत्येक गवळण नंदबाबाच्या चौकामध्ये यशोदे बरोबर त्या ठिकाणी आनंद आपला. काय सांगावं त्या गोकुळाचं वातावरण. आणि अनेक गवळणी एकत्र जमल्यानंतर त्या आनंदाला पारावर राहिला नाही. नाच गाण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे.
आज सुद्धा आपण पहा, गुजरातची मंडळी, राजस्थानची मंडळी शृंगारामध्ये आणि नाच गाण्यामध्ये स्वतःला पार वाहून घेतात. आपल्याकडे येणारे ते गाया राखणारी मंडळी असतात ना, त्या गीर गाया, त्यांचा तो शृंगार पहा, त्यांचं ते नाच गाणं पहा, तुम्ही अगदी मोहून जाल. आणि अशाच प्रकारचं वातावरण त्या गोकुळामध्ये सारे लोक आनंदाने डोलायला लागलेले आहेत. एक गवळण कुठेतरी बाहेर गेली असावी, तिला गोकुळामध्ये काय चाललं याचा काहीच पत्ता नाही. आणि आल्यानंतर ती अगदी कावरी बावरी झाली. सारं ते वातावरण पाहिलं आणि मनामध्ये प्रश्न पडला, काय नेमकं झालं असावं, एवढे सारे लोक आनंदाने आज नाचतायत. आणि म्हणून कुतूहलानं तिनं एका गवळणीला विचारलं, काय ग बाई, नेमकं कशासाठी नाचतेस? तेव्हा त्या गवळणीनं दिलेलं हे उत्तर आहे. गवळण म्हणते गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. अगं यशोदा मैयाला पुत्र झाला, तुला अजून माहीत नाही का? आणि मग तिच्या गोष्ट लक्षात आली. तिनं हातातली पिशवी कशी तरी घरात टाकून दिली आणि आहे त्या आनंदामध्ये ती पण सामील झाली. आणि पाहता पाहता तो आनंद 4-2 दिवस असाच निघून गेला. बाळाची 5वी त्या ठिकाणी साजरी झालेली आहे. आणि याच कालखंडामध्ये कंसमामाने इकडे रचलेला कट मात्र आता सुरुवात झालेला आहे. काय कट? या गोकुळामधले जेवढी ब्राह्मण आणि जेवढे 6 महिन्याचे आतले बाळ झालेले असतील त्या साऱ्यांना मारून टाकायचं. एक ब्राह्मणांना मारायचं आणि 2 6 महिन्याच्या आतल्या जन्मलेल्या बाळांना मारायचं. काय कारण आहे? त्याचं कारण हेच आहे की देवाला आवडणारी एक समुदाय म्हणजे ब्राह्मण, आणि 2 6 महिन्याची आतली बाळं का मारायची? तर यात 6 महिन्याच्या बाळामध्ये कदाचित देवकीच्या पोटी येणारा 8वा अवतार कृष्ण सुद्धा असू शकतो. या 2 कारणामुळे ती बाळं मारायची असं ठरलं. आणि पाहता पाहता कंसाचे अत्याचारी शिपाई मंडळ निघालं आणि जे जे 6 महिन्याचे आतले बाळं असतील त्या साऱ्यांना मारून टाकायला सुरुवात केली. सारे लोक अगदी घाबरले. आपल्या बाळाला जेव्हा मारायला लोक येतात, कोणत्या आईला ते सहन होणार आहे? आणि भीतीच्या पोटी आपापले प्रपंच घेऊन आपापल्या बाळाला घेऊन माणसं जिथं जावं तिथं लपून बसायला लागली. साऱ्या लोकांनी गाव सोडलं. कोणी शेतामध्ये गेली, कोणी डोंगरामध्ये गेली, कोणी झाडी झुडपामध्ये लपली, कोणी काट्या कुपाट्यामध्ये लपले, कोणी गंजीमध्ये लपले. कंसाच्या भीतीनं सारे लोक अगदी लपून बसलेले आहेत. तरी पण सुद्धा जेवढी बाळं हाताला लागली तेवढी कंसाच्या शिपायानं मारून टाकली. आणि पुन्हा एक डाव कंसानं रचला. आपल्या राजवाड्यामध्ये साऱ्या लोकांना निमंत्रण दिलेलं आहे. सर्वांना एकत्र बोलवलं आणि सांगितलं, ऐका, माझा शत्रू गोकुळामध्ये अवतराला आलेला आहे आणि आता त्याला मारायचंय. बोला, जो कोणी त्या कृष्णाला मारण्यासाठी जाणार त्याला मी योग्य ते बक्षीस देणार. आणि विडा मांडलेला आहे. बराच वेळ झालं तरी सुद्धा विडा कोणी उचलत नाही. त्या बाळाला मारण्यासाठी कोणी सुद्धा जात नाही. तेव्हा कंस जरा रागवला. राजा होता आणि रागावून मोठ्यानं म्हणाला, काय रे, आपल्या या गोकुळामध्ये कोणी सुद्धा पुरुष उरला नाही की काय? आणि हे खोचक शब्द ऐकले एका अबलेनं, एका बाईनं. आणि ती बाई पुढं आली. तिचं नाव आहे पूतना. ते म्हटले, यामध्ये कोणी जरी पुरुष नसला ना, तुमचं काम मी करायला तयार आहे. आणि त्या पुतण्यानं तो पैजेचा विडा उचलला, बाळाला मारण्यासाठी निघाली. स्तनामध्ये विष भरलं आणि नंदबाबाच्या अंगणामध्ये आलेली आहे. 2 ग्रंथामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्यात. एका ग्रंथामध्ये यशोदेची बहीण म्हणून आली आणि दुसऱ्या ग्रंथामध्ये एक सुंदर अशी ब्राह्मण म्हणून आली. आणि आल्यानंतर बाळाचं भविष्य आता सांगायचं. पुढे या ना. बर, बसा.
आणि पाहता पाहता ती नंदबाबाच्या अंगणामध्ये आलेली आहे. यशोदा मैया आतमध्ये बाळाला घेऊन बसलेली आणि जशी जवळ आली, यशोदा मैयाला सुद्धा ओळखना कोण आहे. तिनं सांगितलं, अगं यशोदे, मी एक विद्वान आणि ज्योतिष जाणणारी ब्राह्मणी आहे. मग तुझ्या बाळाला आशीर्वाद देण्यासाठी आली आहे. आता कोणत्या आईला बरं वाटणार नाही? आपल्या बाळाला कुणी आशीर्वाद देण्यासाठी आलंय म्हटल्यावर अतिशय आनंद वाटला आणि तिनं बसायला टाकलं. ती ब्राह्मणी खाली बसली. कुठे आहे तुझं बाळ? तिनं सांगितलं, आत्ताच झोपलंय. त्याला आत्ताच नाहू घालून झोपवलंय. ब्राह्मणीनं सांगितलं, हे बघ, मला काही थांबायला वेळ नाही, मला पटकन जायचंय. तू असं कर, तुझ्या बाळाला पटकन आण आणि काय आशीर्वाद घ्यायचा तो घे. ती म्हणली, पण आशीर्वाद काय देणार? म्हटली, मी 2 आशीर्वाद देणार. एका आशीर्वादानं तुझं बाळ ज्ञानी होईल आणि दुसऱ्या आशीर्वादानं तुझं बाळ अमर होईल. अरे बाप रे, ज्ञानी म्हणजे जगातला सर्वात मोठा ज्ञानी, आणि 2 अमर म्हणजे ते मरणारच नाही. आणि प्रत्येक आईची इच्छा असते आपल्या बाळाला काटा सुद्धा टोचला नाही पाहिजे. आईला वाटलं अमर होणार आहे म्हटल्यावर अजून आनंदी झाली. लगबगीनं लगेच उठली. पाळण्यामध्ये टाकलेला कृष्ण हातामध्ये घेतला आणि जवळ आणला. लहान बाळ ते पटकन अगदी. तशी ती ब्राह्मणी म्हणलं, अगं किती छान आहे, कुठे गोंडस बाळ आहे तुझं, देऊ का तुझ्या बाळाला आशीर्वाद? म्हणली, द्या ना. म्हणली, तसं नाही, तू तिला आधी माझ्या मांडीवर दे. आणि तिनं ते बाळ स्वतःच्या मांडीवर घेतलं. म्हणली, जरा यशोदे डोळे झाक तू, मग मी आशीर्वाद देणार आहे. यशोदा मैया अगदी भोळ्या स्वभावाची, तिनं डोळे झाकले आणि हिनं काय आशीर्वाद द्यायचा ते दिला. त्या बाळाच्या अंगावरून अशा मुठी फिरवल्या, काय मंत्र म्हटली ती तिला माहीत. आणि म्हणली, अगं यशोदे, आता डोळे उघड, एक आशीर्वाद तुझ्या बाळाला दिला. यशोदा मैया म्हणाली, दुसराही आशीर्वाद देऊन टाका. काय? अमर होण्याचा आशीर्वाद. ती म्हटली, तुझ्या बाळाला जर अमर करायचं असेल तर त्यासाठी एक उपाय आहे. तो आशीर्वाद मी माझ्या पदराखाली घेऊन देणार आहे. यशोदा मैया म्हणाली, मग यात काय अवघड आहे? आणि पुन्हा यशोदेनं डोळे झाकले, हिनं आपल्या पदराखाली घेतलं आणि त्या बाळाला दूध पाजायला सुरुवात केली. स्तनामध्ये विष भरून आणलं होतं. आता ह्या बाळाला पाजायचं, मारून टाकायचं, मनामध्ये सारं आणलं आणि अमर करण्याच्या निमित्ताने आपल्या पदराखाली घेऊन बाळाला दूध पाजण्याचं निमित्त करून विष पाजायला लागलेली आहे. देवानं मनामध्ये विचार केला, अरे पुण्यवानाच्या सुद्धा स्वप्नात मी लवकर येत नाही. माझं दर्शन तर दुर्लभ आहे, स्वप्नात सुद्धा मी कधी येत नाही. अनेक लोकांनी मला आकळण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याच्यानं मी आकळला गेलो नाही. अनेक लोकांनी मला जाणण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा लोक मला जाणू शकले नाही. असं म्हणतात ना, वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैचे. हिवरवाडीच्या लोकांनी ज्ञानोबारांचा हरिपाठ पाठ केला बरं का. आणि आता तुम्हाला संत एकनाथ महाराजांचा हरिपाठ पाठ करायचा आहे इथून पुढे, कारण या दोन्ही हरिपाठामध्ये फार मोठं तत्वज्ञान सामावलेलं आहे. आणि नाथांच्या हरिपाठामधलं हे वाक्य आहे, वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. वेदांना सुद्धा जो कळला नाही आणि ज्ञानोबारांचा हरिपाठ म्हणतो, चहू वेद जाण साही शास्त्र कारण, 18ही पुराण हरीशी गाती. जो देव अरे सहस्र मुखाचा वर्णिता भागला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. देव इतका व्यापक आहे, इतका प्रचंड मोठा आहे, इतका अगम्य आहे, न कळण्याच्या पलीकडचा आहे. वेदा नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा
कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा पंढरीचा. पहा ना किती छान बोलले. वेदा नाही कळला अंतपार ज्याचा कानडा राजा पंढरीचा. वेदांना सुद्धा ज्याचा अंतपार लागला नाही असा हा विश्वव्यापक कमळापती. पण आज भगवान विचार करतात काय पुण्य हिनं केलं असेल. आज हिच्या मांडीवर मी येऊन बसलो, हिला माझं दर्शन झालं, किती जन्माची पुण्य असेल. आणि भगवान परमात्माने शांत डोळे झाकलेले आहेत. वेदांनाही जो कळला नाही तो परमात्मा आज पुतनेच्या मांडीवर. आणि म्हणून भगवान त्यानं डोळे झाकले, कोणत्या जन्माची हिची पुण्य असेल आज हिनं मला मांडीवर घेतलंय. आणि निमित्त काय तर दूध पाजण्याचं निमित्त. याच्याही मागची एक सुंदर फार कथा आहे. तूर्त मी इथे पुढे चालतो, गंमत अशी आहे. आणि मग पुतनेनं आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केलेली आहे. पदराखाली त्या भगवंताला घेऊन त्या बाळाला दूध पाजायला सुरुवात केलेली आहे. दूध नाही वो, दूध कसलं ते विषच, स्तनामधलं विष पाजायला सुरुवात केलेली आहे. ते भगवान आहेत, आनंदानं ते विष प्राशन करायला सुरुवात केलेली आहे. पण भगवंताने विचार केला आता हिला सुट्टी नाही, आता हिला मी मुक्ती देणार. पुतना मनात म्हणते आता मी याला मारणार. भगवान म्हणतात आता मी हिला मुक्ती देणार. ती म्हणते मी याला मारणार आणि ते म्हणतायत मी हिला मुक्ती देणार. ऐका बरं भाग कसा आहे. आणि मग भगवान परमात्मा गालामध्ये आतल्यात हसतायत. पहिल्यांदा सारं दूध प्राशन केलं, नंतर विषप्राशन केलं आणि नंतर आता नंबर आहे तो आतल्या रुधिराचा, रक्ताचा. आणि मग त्या शरीरामधलं रक्त भगवंतांनी प्यायला सुरुवात केली. आणि गंमत अशी आहे, जेव्हा आपल्या शरीरामधलं रक्त संपून जातं ना, माणूस हा मेल्याशिवाय राहत नाही. जसं अंगातलं रक्त कमी होऊ लागलं तशी तशी तिचे अगदी डोळे पांढरे व्हायला लागले. तिच्या हातापायाच्या मुठी वळल्या गेल्या, मोठ्यानं आकांत करायला लागले. आता आपला प्राण जातो की काय, आता मी मरणार असं तिला वाटायला लागलं. मोठ्यानं तिनं आरोळ्या ठोकायला सुरुवात केली आहे. भगवान कृष्णानं काय कमी दुःख झेललं का हो. जेव्हा जेव्हा माझ्या जीवनामध्ये संकट येतात ना, तेव्हा तेव्हा मी भगवान श्रीकृष्णांकडे पाहतो. आपण पहा जरा कृष्णाच्या जीवनाकडे. भागवत कथा काय ऐकायची याचं कारण आज थोडंसं सांगतो, एक ओघाने माझ्यासमोर आलंय म्हणून. तसा कृष्ण साऱ्या लोकांनाच आवडतो. जगात कृष्णदेव आवडत नाही असा माणूस नाही. कारण श्रीकृष्णांची प्रतिमाची एवढी सुंदर आहे, ती प्रत्येकाला हवीशी वाटते. अगदी जन्मल्यापासून तर मरेपर्यंत देवाची तुम्ही कोणतीही प्रतिमा पहा, कोणतंही चित्र पहा, कोणतंही पहा, ते अगदी हसतमुखाने आहे. तुम्ही एखादं चित्र त्या भगवंताचं रडताना पाहिलं असं कधी दिसलंय का? तुम्हाला महादेव रागावलेले दिसतील, तुम्हाला आपली दुर्गा माता रागावलेली दिसेल, हातामध्ये त्रिशूळ घेऊन मारलेला दिसेल, रामानं बाण ओढलेला, सारा तुम्हाला अगदीच राग साऱ्यांचा दिसेल. पण कृष्ण रागावलेला तुम्हाला कधी दिसणार नाही. आणि तुम्हाला एक सांगतो ऐका, जगामध्ये देव कदाचित अनेक असतील, देवांचे अवतार कदाचित अनेक असतील, पण पूर्ण पुरुषोत्तम अवतार जर म्हटलं तर भगवान श्रीकृष्ण आहे. एक क्षणभर श्रीरामांचे पुढे जाऊन भगवान श्रीकृष्णानं क्रांती केलेली आहे. आणि ही सारी क्रांती करत असताना जेवढी क्रांती मोठी करायची ना, तेवढं त्या विभूतीला दुःख सहन करावं लागतं. ही काळ्या दगडावरची रेग आहे. आणि भगवान श्रीकृष्णाने मला वाटतं माझ्या चिंतनानुसार तरी इतकं दुःख सहन केलंय ना, कोणत्याही माणसानं ते केलं नाही, कोणत्याही देवानं केलं नाही.
श्रीरामाची सीता रावणानं चोरून नेली मान्य आहे, आणि प्रत्येकाला वाटतं काय हाल झाले रामाचे. बरीच माणसं आपल्या मुलाचं नाव राम ठेवायला तयार सुद्धा नाहीत. आमचा एक पाहुणा होता, तो म्हणला माणसानं लेकराचं नाव बाकीच्या साऱ्या देवांचं ठेवावं पण राम नाव कधी ठेवू नये. म्हणलं का? ते म्हणले रामाचे इतके हाल झाले ना तितके लेकराचे आपल्या होतील. आता तो त्यांचा अंधश्रद्धाळूपणा म्हणा की एक डोक्यात भरलेला भाग बना, पण ते असं ते म्हटले. पण गंमत अशी आहे, रामापेक्षाही काकणभर दुःख भगवान श्रीकृष्णानं झेललेलं आहे, आणि जन्मल्यापासून तर मरेपर्यंत. तुम्ही बारकाईनं अगदी लक्ष ठेवा. काल मी आपल्यासमोर कथाभाग मांडला. अरे त्या कृष्णाला मारण्यासाठी समाज जन्मल्यानंतर मागे लागला नाही बरं का. ऐकलं की माझं बोलणं? त्या कृष्णाला मारण्यासाठी टपलेला समाज जन्मल्या नंतर त्याच्या मागे लागला नाही, तर जन्माल्या आधीपासूनच त्याच्या मागे लागलाय. हे कृष्णाचं मोठेपण आहे. आणि जन्माला यायच्या आधीच आणि गर्भ राहायच्या आधीच जर माणसावर लोक टपलेले असतील, तर जन्मल्यानंतर त्या माणसाच्या मागं लोक किती लागले असतील जरा बारकाईने विचार करा. आणि मरेपर्यंत. बरं, यातून काय स्वार्थ साधायचं नाही. जे करायचं ते समाजासाठी, जे करायचं ते जगासाठी, आणि तरी सुद्धा त्याच्या वाट्याला ते दुःख हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जेव्हा केव्हा आपल्यावर संकट येईल ना, तेव्हा कोणाकडे पाहू नका, एका श्रीकृष्णांकडे पहा. आणि ऐका पुन्हा एक गोष्ट, एवढी जरी संकट आली, कधी बाबा रडला नाही. एवढी जरी संकट आली, तुम्ही असं का केलं कुणाला म्हटला नाही. एवढी जरी संकट आली, पळून कधी गेला नाही, हे लक्षात ठेवा. सोन्याच्या द्वारकेमध्ये राहत होता कोण? भगवान कृष्ण. भगवान कृष्णाची नगरी म्हणजे सोन्याची द्वारका. द्वारका कसली? ज्या घरामध्ये ते राहतात ना ते घर, आणि घराला इंग्रजीमध्ये म्हणतात हाऊस. तुम्हा आम्हाला सोन्याची हाऊस असते. काय असते? तुम्हा आम्हाला सोन्याची हाऊस असते, पण भगवान कृष्णाचं हाऊसच सोन्याचं होतं. कळलंय का? या सोन्याच्या द्वारकेमध्ये राहतायत, सोन्याच्या घरामध्ये राहतायत, पण त्या द्वारकेमध्ये सोन्या चिकटून कथा ऐकायला बसा ना, गप्पा मारायला नका बसू ना. ही लाईट गेली तुमच्यामुळं. असं माझी साऱ्यांकडे नजर आहे, माझी ग्रंथाकडे कमी नजर आहे, तुमच्या साऱ्यावर नजर आहे. तेव्हा कोणत्या कोपऱ्यातला माणूस काय करतो ना मला लगेच दिसतं. डोळे दाखवून कथा करणारा बुवा थोडाच आहे. मारलंय का? लाईट गेली ना? आली का? हॅलो, बरं झालं आली पटकन. लाईट लावा ना मग. चला एकदा भजन करूया. श्रीकृष्ण गोविंद. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. 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 हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा.
नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जय हो श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा गोपाल कृष्ण भगवान की जय व्यासो नारायण भगवान जय जय श्री राधे का भगवान कृष्णांचं चिंतन करायचं ते यासाठी करायचं. सोन्याच्या द्वारकेमध्ये राहतात तरीही फार आनंद नाही आणि तीच द्वारका जेव्हा पाण्यामध्ये स्वतःच्या हातानं बुडवून टाकली तरीही चेहऱ्यावर दुःख नाही. भगवान कृष्णाला 16,108 बायका, प्रत्येकीला 10 मुलं आणि 1 मुलगी, एवढा मोठा परिवार. आपल्याला एक झालं तर माणसं साऱ्या गावात पेढे वाटत फिरतात. भगवंताला एवढी मुलं झाली तरीही आनंद नाही आणि सारं यदुकुळ आपल्या हातानं. आलं का लक्षात? कलागती खेळून एकमेकाचं वाटोळ करून ठोकून एकमेकाला मोकळे झाले. यदुवंश अवघा नष्ट झाला तरी सुद्धा चेहऱ्यावर दुःख नाही. इट इज भगवान कृष्ण. हे सुख आणि दुःखाचं मिश्रण माणसाला घालता आलं पाहिजे. आणि ज्या माणसाला, लक्षात ठेवा, एक छान वाक्य आहे, ज्याप्रमाणे सूर्य उगवते वेळी हे लालच असतो आणि मावळते वेळी सुद्धा, बोला ना, लालच असतो, त्याप्रमाणे माणसानं आपलं जीवन ठेवलं पाहिजे. सुख असलं तरी सूर्यासारखं लाल म्हणजे हसरच असलं पाहिजे आणि दुःख असलं तरी सुद्धा हसतच असलं पाहिजे. आणि जी माणसं असं जीवन जगतात ना त्यांचं आयुष्य आपोआप वाढत असतं. भगवान कृष्ण जगले ना 125 वर्षे जगले. लक्षात ठेवा. अलीकडे माणसांना दुःख झेलण्याची ताकद नाही म्हणून BP वाढला आहे, म्हणून शुगर आहे, म्हणून पॅरालिसिस आहे. लक्षात ठेवा. हे तुम्हाला रोग जर कमी करायचे असतील ना, हसायला शिका. आणि भगवान कृष्णांच्या संपूर्ण जीवनामधून 3 गोष्टी घ्यायच्या बाबा. 1 हसत रहा, 2 गात रहा आणि 3 नाचत रहा. हंसते रहो, गाते रहो और नाचते रहो. जीवन बार बार नहीं है, एक बार मिल गया है, इसका आनंद लुटो. असं आहे का बाबा आत्ता जीवन मिळालंय, चला फक्त आता एवढ्या आयुष्यामध्ये सारा पैसा कमवूया, एवढ्या आयुष्यात फक्त आपण कामच करूया, दुसरा एखादा जन्म मिळाल्यानंतर मग आनंद घेऊ, मग कथा ऐकू, मग असं काही होत ना. एकाच आयुष्यामध्ये आपल्याला सारं काही करायचंय आणि हे सारं करत असताना चेहऱ्यावरचा हसू कधी मावळू द्यायचं नाही, हे लक्षात ठेवा. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर सदा प्रेम करावे. या जगण्यावर या जगण्यावर सदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर चंचल वारा या जलधारा भिज
भिजली काळी माती चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती हिरवे हिरवे प्राण तसी रुजून आली पाती फुले लाजरी बघून कुणाचे फुले लाजरी बघून कुणाचे हळवे होत स्मरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर गाणं किती छान आहे हो. आणि मला वाटतं अशा गाण्याला दिवसभर टाळ्या वाजवल्या पाहिजे. कुणी वेडं म्हणलं तरी वाजवल्या पाहिजेत. खूप लहानपणापासून मी हे गाणं ऐकत आलो. माणसानं जगण्यावर प्रेम केलं पाहिजे. आणि जी माणसं जगण्यावर प्रेम करतात ते आत्महत्येचा विचार कधीच करत नाहीत. असं समजून चालायचं की जी माणसं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात त्यांनी जगण्यावर प्रेम कधी केलंच नाही. भगवान कृष्ण जगण्यावर अतिशय प्रेम करतात. त्यांना माहीत आहे कृष्ण जन्म हा एकदाच आहे, पुन्हा पुन्हा नाही. असं आहे. देवाचे अवतार कदाचित अनेक असतील पण कृष्ण अवतार ओनली वन, पुन्हा नाही. राम अवतार ओनली वन, पुन्हा नाही. आपल्या सर्वांना माहीत आहे गाड्या अनेक आल्या. तभेरा आली, इंडिगा आली, इंडिगो आली, स्कॉर्पिओ आली, नॅनो आली, अल्टो आली, अलीकडच्या काळामध्ये स्विफ्ट आली, डिझायर आली, BMW आली. गाड्या अनेक आल्या पण नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं म्हणणारे संत नामदेव महाराज अजून जन्माला आले नाही. यारे नाचू प्रेमानंदे. एक मिनिट. कुठे नामदेव महाराज जन्माला आले बोला ना. आलेच नाहीत. बागायतदार भरपूर झाले पण कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असं म्हणणारे संत सावता महाराज मात्र अजून जन्माला आले नाही. अरे अब्जोपती करोडोपती माणसं भरपूर झाले पण हातामध्ये केवळ एक झाडू आणि फुटकं गाडगं घेऊन जगाला स्वच्छतेची श्रीमंती बहाल करणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा मात्र अजून जन्माला आले नाही. अरे राजे महाराजे भरपूर झाले पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जाणता राजा अजून जन्माला आला नाही. मरणाच्या सरणावर चढणारे तरुण कैक असतात. थोडासा आवाज. हॅलो आवाज. मरणाच्या सरणावर चढणारे तरुण कैक असतात पण या देशासाठी आणि धर्मासाठी स्वतःच्या देहाचं बलिदान करणारे धर्मवीर संभाजी राजे मात्र अजून जन्माला आले नाही. तीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी देशात आणि परदेशात जाणारे तरुण कैक असतात पण माझ्या हिंदुस्थानचा गीता ग्रंथ जगातील सर्व धर्मग्रंथांना आधार आहे हे तिथे ठणकावून सांगणारा स्वामी विवेकानंद मात्र अजून जन्माला आला नाही. अरे माणसं काली होती, माणसं आजही आहेत. माणसांची गर्दी काली होती, माणसांची गर्दी आज सुद्धा आहे. फरक एवढाच आहे कालच्या गर्दीमध्ये माणसं होती, आजच्या गर्दीमध्ये माणसं शोधावी लागतात. म्हणून कोणीतरी म्हटलंय गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. किती छान कविता आहे हो. हे वाचलं तर कळेल ना. ज्यानं फक्त आपलं आयुष्य पैसा कमवण्यासाठीच बरबाद केलंय त्याला काय कळणार आहे जीवन, त्याला काय कळणार आहे जग, त्याला काय कळणार आहे महापुरुष आणि त्याला काय कळणार आहे भागवत कथा. ही कळावी म्हणून हे सारं आहे. भागवत ऐकायचं ना ते यासाठी ऐकायचं. भगवान कृष्णानं काय केलंय ते ऐकायचं. आतापर्यंत अनेक लोक या जगाला फक्त कृष्णाच्या खोड्यात सांगत आले पण या भगवान कृष्णानं चांगलं जे केलंय ते कधी लोकांनी सांगितलं नाही. का सांगितलं नाही? चांगलं त्यांना दिसलंच नाही. आणि पाहायला सुद्धा डोळे लागते असं माणसं म्हणतात. नाही हो, दुसऱ्यामधले चांगले गुण पाहण्यासाठी डोळे नाही लागत,
दुसऱ्यामधले चांगले गुण पाहण्यासाठी दृष्टी असावी लागते. आणि ही दृष्टी ज्याच्याकडे असते ना, तोच माणूस महापुरुषांचा चेहरा वाचू शकतो, त्यांचं जीवन वाचू शकतो. हा भागवत ग्रंथ म्हणजे भगवान कृष्णांचं जीवन आहे, लक्षात ठेवा. आणि यातून आपल्याला ते घ्यायचं आहे जे आपल्या जीवनाला कामी पडणार आहे. पुतना राक्षसीने मारण्यासाठी आली, काय संकट आहे. स्तनामध्ये विष भरलेलं आहे. आईचं दूध पिऊन मोठी होणारी बाळं फार असतील, पण एका राक्षसीचं विष पिऊन सुद्धा अमर होणारा भक्त भगवान कृष्णच आहे. हे ज्याला कळेल त्याला हो, बाकीच्याला काय आहे. आणि संपूर्ण विष जेव्हा पिऊन घेतलं, दूध पिऊन घेतलं, रक्त पिऊन घेतलं, प्राण गेला त्या पुतनेचा. आणि एका क्षणात आता मात्र आपण स्वतःचा बचाव केला पाहिजे. त्याच बाळाला घेऊन स्वतःचं राक्षसी रूप धारण केलेलं आहे आणि त्याच यशोदेच्या चौकामधून उड्डाण केलं. अचानक वर निघाली आणि पर्वताकार शरीर घेऊन धावायला लागली. पण भगवंताने संपूर्ण रक्त शोषून घेतलं होतं. धावण्याचा प्रयत्न केला, पळण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी प्राण गेला तो गेलाच. काही शिल्लक राहिली नाही. एका अरण्यामध्ये गेली, धाडकन जमिनीवर खाली पडलेली. कृष्णाला मात्र सोडलं नाही. यशोदा मैया घाबरून गेली. माझ्या बाळाला ही राक्षसीने घेऊन गेली, आता कसं होणार. सैरावैरा धावून पळायला लागली. डोक्याचे केस सुटलेत, पदराचा कुठे पडला पत्ता नाही, पायामध्ये चप्पल नाही, आणि धावत त्या राक्षसीनेच्या मागे पळते. तिच्या मागे सारे गोकुळ पळायला लागले. आकांत यशोदा मैयाने मांडलेला आहे. माझ्या बाळाला राक्षसीने घेऊन गेलेली आहे. सारे लोक सैरावैरा धाडले. पाहता तो डोंगरा एवढा देह पडलेला, निश्चित पडली अगदी पुतना. भगवंताने तिचा उद्धार केला आणि तिच्या छातीवर हा लोळत राहिला. लोक गेले. असं म्हणतात शिडी लावून त्या भगवान कृष्णाला खाली आणलं. एवढा मोठा ट्रक सारखा देह, शिडी लावली, वर चढले, त्याला खाली बाबाला आणलं, यशोदा मैयाकडे दिलं. यशोदा मैयानं पटापटा त्याचे मुके घेतले, 3 वाटाची माती उतरून टाकली, दोन्ही कानं फुकले आणि अशी आपल्या पदराखाली घेतलं. आई असते ना, आईचं प्रेम प्रचंड मोठं आहे. काय यशोदा मैयाचा तो काना असेल. आणि मग साऱ्या लोकांनी त्या पुतणीचे खांडोळे केले. कितीतरी गाड्या भरल्या होत्या हो, आणि कितीतरी दिवस वाहून टाकत होते लांब नेऊन. म्हणजे किती मोठी असेल ती पुतना. पण एवढ्या मोठ्या, प्रचंड मोठ्या असणाऱ्या पुतणीचा सुद्धा भगवंताने उद्धार केला. अशा प्रकारे अनेक प्रकारचे संकट भगवंतावर आले. सारे संकट मी सांगणार नाही, कथा त्यामध्ये संपेल. मला पुढे चालायचं आहे. त्यानंतर आपणा सर्वांना माहिती आहे, महाबळ भट्ट पाठवला, त्याची सुद्धा फजिती भगवंतानी केली. त्यानंतर तृणावर्त पाठवला, त्यानंतर शकटासूर पाठवला, आगासूर पाठवला, बकासूर सारे असुर त्या ठिकाणी पाठवले. पण संत वर्णन करतात, काग बगरिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्यखानी बुडविली. राहिले साले भगवंतानी सारेचे सारे मारून टाकले आणि आता स्वतः शांत झाला. पण एवढे मोठे संकट येऊ लागले, यशोदा मैयाला अतिशय वाईट वाटायला लागलं. सांगितलं नंदबाबाला, अहो आपल्या बाळाला काही होणार तर नाही ना, काही होणार तर नाही ना. नंदबाबा सांत्वन करायचे, अगं काही होणार नाही, आपला बाळ मोठा गुन्हे आहे आणि आपण काय पाप केले म्हणून आपल्या बाळाचं वाईट होईल. तू चिंता करू नकोस बरं का, शांत राहा, काही होणार नाही. गडे माणसाचं आपलं मोकळं मन. पाहता पाहता 1 वर्ष निघून गेलं आणि बरोबर 1 वर्षानंतर वसुदेवांनी आठवण करून दिली. वसुदेवाच्या यादवांचे कुळाचे पुरोहित होते गर्गाचार्य मुनी. सांगितलं, बाबा गोकुळामध्ये नंदबाबांच्या घरी माझा बाळ आनंदाने वाढतोय, त्याचं नामकरण करणं गरजेचं आहे. कंसाच्या भीतीनं आत्तापर्यंत आपण त्याचं नाव ठेवलं नाही. तुम्ही जा गोकुळामध्ये नंदबाबाच्या घरी, माझा मित्र आहे, आणि तुम्ही जाऊन माझ्या बाळाचं नामकरण विधी करा. त्या ठिकाणी 2 बाळ आहेत. एक रोहिणीला झाला, त्याचं नाव बलराम, आणि जो देवकीला झाला म्हणजे यशोदेला वाहिला, त्याचं नाव आहे कृष्ण.
त्या दोन्ही रोहिणीच्या बाळाचं आणि यशोदेच्या बाळाचं तुम्ही आता नामकरण करा. आदेशाप्रमाणे गर्गाचार्य मुनी गोकुळामध्ये आलेले आहेत. नंदबाबाच्या चौकामध्ये आले, अंगणामध्ये आले. नंदबाबांनी स्वागत केलं आणि सुंदरपैकी पाठ बसायला दिलेला आहे. पूर्ण अगदी मनातली गोष्ट पुरोहितांनी बोलून दाखवली. मी यादवांचा पुरोहित आहे आणि या तुमच्या दोन्ही बाळांची नावं ठेवण्यासाठी इथपर्यंत आलेलो आहे. वसुदेवांनी मला पाठवलंय. आनंद वाटला नंदबाबाला. लगेच नंदबाबांनी तयारी करायला सुरुवात केली. चला रे, मंडप उभा करा, सनई चौघडे बोलवा, मंगलवाद्य वाजवायला सुरुवात करा. ब्राह्मण बुवांनी सांगितलं, नंदबाबा स्टॉप, जरा शांततेनं होऊ द्या. फार काही अगदी गदारोळ करायचा नाही. कारण आपण जर गदारोळ केला आणि कंसाला कळलं की इथं नाव ठेवण्याचा कार्यक्रम आहे आणि पुरोहित म्हणून मी आलेला आहे, त्याला संशय आल्याशिवाय राहणार नाही आणि या बाळाला संकट आल्याशिवाय राहायचं नाही. मग सारा कार्यक्रम करायचा आहे, पण घराची दारं लावून करायचा आहे. आणि साऱ्या वाड्याला अगदी आतून काड्या लावल्या आणि नाव ठेवण्याचा कार्यक्रम चालू झाला. रोहिणी मातेनं आपलं बाळ आणलं, यशोदा मैयानं आपलं बाळ आणलं. दोन्ही बाळं अगदी समोरासमोर येऊन मांडीवर आपापल्या आईनं घेतलेली आहेत. समोर गर्गाचार्य मुनी बसलेले आहेत. गर्गाचार्य मुनी म्हणजे अतिशय विद्वान, ज्योतिषशास्त्रामध्ये प्रकांड पंडित, शास्त्रवक्ता आणि शिवाय देवाचा भक्त. जेव्हा दोन्ही बाळाला समोर पाहिलं, एक नजर फेकली रोहिणीच्या बाळाकडे, दुसरी नजर फेकली यशोदेच्या बाळाकडे. दोन्ही डोळ्यांनी दोन्ही बाळ पाहिले, जणू चंद्र आणि साक्षात सूर्य अशी शोभावीत अशी ही बाळं, तेजस्वी आणि ओजस्वी. दोन्ही बाळांचं दर्शन झाल्यानंतर मनोमन हात जोडले. देवाचं रूप होतं, तुम्ही तरी कधीतरी जोडत जा, कथेत तरी जोडा ना. ते सत्यनारायणच्या पोथी असली ना, माणसं म्हणतात नमस्कार केला, आया बाया नमस्कार केला. तसं इथंही करायचं, नमस्कार म्हणलं की नमस्कार. आता गर्गाचार्य मुनींनी त्या देवाला नमस्कार केला, आपणही करायचा. देवाला पाहिल्याबरोबर अगदी दोन्ही हात जोडले गेले गर्गाचार्य मुनींचे आणि म्हणतात, वा, साक्षात जणू सूर्य आहे आणि हा जणू साक्षात चंद्र आहे. असं भाग्य पुन्हा कुणाच्या वाट्याला येणार आहे हो. मी भाग्यवान आहे, या बाळांचं दर्शन मला झालंय आणि ओळखलं बरं का, ही बाळं ही सामान्य बाळं नाहीत, तर साक्षात देवांची अवतार आहेत. आता अधिक विलंब नको, काळजी. अगदी कार्यक्रम असेल तो कार्यक्रम उरकता केला आणि 2 वाक्यामध्ये सारं काही कार्यक्रम उरकवण्याचा प्रयत्न. गर्गाचार्य मुनींनी सांगितले, हे पहा नंदबाबा, या रोहिणी मातेच्या मांडीवर जी बाळ आहे ना, दिसायला गोरं गोमटा आहे, कपाळ रुंद आहे, जबडा भला मोठा आहे, चेहऱ्यावर आनंद आहे. असं करा, याचं नाव बलराम ठेवा. शक्तिवान आहे, दष्टपुष्ट आहे, म्हणून याचं नाव बलराम ठेवा. आणि दुसरा जो आहे ना, तो दिसायला सावळा आहे, केस कुरळे आहेत, डोळे आकर्षून घेणारे आहेत आणि जो कोणी त्याच्याकडे पाहिल त्याचं चित्त तो आकर्षून घेणार आहे. म्हणून तुम्ही काय करा, त्याचं नाव कृष्ण ठेवा. हा आहे बलराम आणि हा आहे कृष्ण. यशोदा मैया मोठी, अगदी भोळ्या स्वभावाची, ती म्हटली, बाबा बलराम आणि याचं नाव काय म्हटले? पुरोहित म्हणाले कृष्ण. यशोदा मैया म्हणाली, बाई एवढे नावं अवघड, मला काही माझ्या तोंडाला जमणार नाही. पूर्वीचे माणसं भोळे होते हो, त्यांना काही एवढी अवघड नावं आताच्यासारखी येत नव्हती. ती म्हणली, बलराम तेही मला म्हणता येणार नाही आणि कृष्ण हेही मला म्हणता येणार नाही. मग तुम्ही काही म्हणा म्हणली, काही नावं ठेवा, पण माझी नावं मात्र वेगळी माझ्याप्रमाणे राहतील. म्हणले काय? जो बलराम आहे याचं नाव बलुवा आणि जो कृष्ण आहे त्याचं नाव कनुवा. बलुवा आणि कनुवा हे यशोदा मैयानं ठेवलेले स्पेशल नाव. जसे प्रत्येक बाळाला 2 नावं असतात की नाही, हा, आमच्या खुर्चीवर बसलेल्या भाऊला सुद्धा 2 नाव आहेत. एक नाव शाहूरा आणि दुसरं नाव आहे उद्धव. ते झोपले म्हणून मी त्यांचं नाव घेतलं आता लगेच. आता आमच्या कथेची वेळ अशी आहे, तसा आमचा प्रोग्राम थोडा चुकला आहे.
कथा कधी आधी फुल जेवण आणि मग कथा, संध्याकाळी फुल जेवण आणि मग कीर्तन. त्यामुळं होतं असं की कथेमध्ये झोप येते आणि कीर्तनामध्ये सुद्धा. आता झोपायचं नाही हा. आणि खाली बसा बाबा, पडताल तुम्ही पुन्हा. तुम्ही खालीच बसा, आपलं झोपले तरी चालेल. छानपैकी 2 नावं ठेवली गेली. खरं सांगू का, जुन्या माणसाला नवीन नावं, आताची नावं फार छान हो. कोणाचं नाव प्रीती, कोणाचं नाव बंटी, कोणाचं नाव स्वीटी. आताची नावं, कोणाची नाव प्रतिभा, कोणाची नाव अक्षरा, कोणाचं नाव साक्षी. हे अवघड नावं काही म्हाताऱ्या माणसाला येत नाहीत. आमची एक म्हातारी आजी आहे आणि आमच्या एका पाहुणीचं नाव आहे सुप्रिया. नाव काय आहे? सुप्रिया. नाव किती छान आहे. पण आमच्या त्या म्हातारीला भागवतराव येतच नाही नाव. आमची म्हातारी सुप्रिया मनाच्या भानगडीत पडतच नाही. ती सुपारी म्हणून मोकळी होती. असं आहे ना. या साऱ्या गोष्टी मोठ्या कठीणच आहेत तशा. नाव किती गोड असावं. तसं कनुवा आणि बोलवा हे 2 नावं त्या ठिकाणी ठेवण्यात आले. कोई कहे गोविंद, कोई गोपाला. कोई कहे गोविंद, कोई गोपाला. और मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला. मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला. जय गोविंदा गोपाला, गोपाला गोपाला. कोई कहे गोविंद, कोई गोपाला. कोई कहे गोविंद, कोई गोपाला. मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला. मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला. जय गोविंदा गोपाला, गोपाला गोपाला. राधा ने श्याम कहा, मीरा ने गिरिधर. कृष्णा ने कृष्ण कहा, कुब्जा ने नटवर. राधा ने श्याम कहा, मीरा ने गिरिधर. कृष्णा ने कृष्ण कहा, कुब्जा ने नटवर. ग्वालों ने तुमको पुकारा गोपाला. ग्वालों ने तुमको पुकारा गोपाला. मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला. मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला. गोविंदा गोपाला, गोविंदा गोपाला. घनश्याम कहते हैं बलराम भैया. यशोदा पुकारे कृष्ण कन्हैया. घनश्याम कहते हैं बलराम भैया. यशोदा पुकारे कृष्ण कन्हैया. सुरा की आँखों के तुम हो उजाला. सुरा की आँखों के तुम हो उजाला. मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला. मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला. गोविंदा गोपाला, गोविंदा गोपाला. कोई कहे गोविंद, कोई गोपाला. कोई कहे गोविंद, कोई गोपाला. मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला. मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला. गोविंदा गोपाला, गोविंदा गोपाला. गोविंदा गोपाला गोपाला.
आनंद या गोष्टीचा आहे की आज आपण सर्वजण या भक्ती आनंदामध्ये सामील झालेला आहोत. बरीचशी मंडळी या ठिकाणी आज नवीन आलेली आहेत. त्यामध्ये आपल्या रसलाबादचे सरपंच श्री दयानंदजी पांडुळे त्यांचं आगमन, आदरणीय खोशे सरांचं आगमन, आमचे विजयभाऊ बागडे यांचं आगमन, त्यानंतर श्री भागवत बागडे, आभी फोटोचे सर्वे सर्वा, आज हे नवीन चेहरे या ठिकाणी आलेले दिसले. आणि संत मंडळी, खरोखर तुमच्या सर्वांच्या सानिध्यामध्ये हा भक्ती गंगेचा आनंद लुटत असताना अजून एक तो आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही. आज यशोदा मैयाचं जीवन त्याच आनंदानं फुलून गेलेलं आहे, ज्या आनंदाचा आपण आज अनुभव घेत आहोत. काय यशोदा मैयाचं भाग्य असेल नाही. देवाची नावं अनंत जरी असली ना, तिनं तिच्या मनानंच त्या देवाचं नाव ठरवावं आणि स्वतः ते अगदी आपल्या मुखानं घ्यावं. आपण याचा बारकाईनं कोणीच विचार केला नसेल की जगाचा मालक भगवान परमात्मा आज यशोदा मैयाच्या मांडीवर लोळायला लागला, तिच्या अंगणात रांगायला लागला. काय भाग्य असेल. देवच आपल्या पोटी बाळ म्हणून जन्माला यावा. आई साहेब, यासाठी काहीतरी पुण्य करावं लागत असेल ना. काय येतो देव आपल्या दारामध्ये, काय येतो देव आपल्या घरामध्ये. प्रत्येक गोष्टीला पुण्य असावं लागतं. पुण्य, विशिष्ट पुण्य तयार झाल्याशिवाय जगात कोणतीच गोष्ट घडत नाही आणि आपल्या जीवनात तर नक्कीच नाही. जे जे जगामध्ये आपल्या जीवनामध्ये चांगलं घडतं ना, तो कोणत्या ना कोणत्या पुण्याचा प्रसाद असतो. आणि जे जे आपल्या जीवनामध्ये वाईट घडतं ना, कोणत्या ना कोणत्या पापाचा तो परिणाम असतो. हे शहाण्या माणसानं जाणून चुकलं पाहिजे. मग आपल्या जीवनात सकारात्मक गोष्टी जर घडाव्यात, चांगल्याच गोष्टी घडाव्यात, त्यासाठी विशिष्ट पुण्य असावं लागतं. देवच आपल्या घरी बाळ म्हणून यावा किंवा बाळाच्या रूपात देवच यावा असं ज्याला वाटतं ना, त्याच्याकरिता विशिष्ट पुण्य तयार करावं लागतं. काय पुण्य असेल ते. प्रत्येक वस्तू मिळवण्यासाठी प्रत्येक वस्तूंच्या पाठीमागे असलेलं पुण्य वेगळं आहे. आपण नेहमी म्हणतो ना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे कोणी सांगितलं? ज्ञानोबारायांनी. म्हणजे तुम्ही देवाचं नाव घ्या, तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. असंच ना, असंच का अर्थ काय महाराज? असंच अर्थ आहे ना. तुम्ही हरिमुखे म्हणा म्हणजे देवाचं नाव घ्या, तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. आणि तेच ज्ञानोबाराय म्हणतात, देवाचं नाव मुखाला येण्याकरिताच खूप पुण्य लागतं. खरं की गोड आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून. आता हे म्हणणारे दोन्ही एकच हो. हे कसं? याचा अर्थच असा आहे, देवाचं नाव मुखाला येण्याकरिता किंवा कथा ऐकण्याची वेळ किंवा प्रसंग आपल्या जीवनात येण्याकरिता जे पुण्य लागतं ना, ते पुण्य काही वेगळं आहे. देवाचं नाव घेतल्यानंतर जे पुण्य निर्माण होतं ते पुण्य वेगळं आहे. देव आपल्या घरात जन्माला बाळाच्या रूपात येणं हे पुण्य काही वेगळं आहे. भगवंताची सेवा आपल्याकडून घडणं हे पुण्य काही वेगळं आहे. आपल्या गावामध्ये आलेल्या 4 पाहुण्यांची सेवा आपल्या या 10 बोटानं घडणं हे पुण्य काही वेगळंच आहे. आपल्या या 10 बोटानं आणि 2 हातानं दुसऱ्याला करून घालणं, हातामध्ये दुसऱ्याच्या मुखामध्ये आपला गोड हात किंवा घास घालणं हे पुण्यसुद्धा काही वेगळं आहे. आणि साऱ्यांच्याच वाट्याला हे येत नाही. बाबा, देवाची भक्ती कोणाच्या वाट्याला येते? त्याकरिता सुद्धा जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं, जन्मोजन्मीचं भाग्य असावं लागतं. असं आहे, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, 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 जन्मोजन्मी आम्ही. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठल
कृपा केली जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठले कृपा केली तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी बहु पुण्य केले जन्मोजन्मी बहु पुण्य केले जन्मोजन्मी जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास 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 माझा तो विश्वास माझा तो विश्वास माझा तो विश्वास पांडुरंगी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु हे बहु पुण्य केले जन्मोजन्मी नामदेवरायांनी म्हणावं फार पुण्य केलं म्हणून मला तो देव आवडला असं आहे तेव्हा या विठ्ठलानं माझ्यावर कृपा केली तसं भगवान कृष्णानं आपल्यावर कृपा करावी असं वाटत असेल तर जन्मजन्मी बहुपुण्य करावं लागतं सेवा करावी लागते तेव्हा देव आवडतो आणि एकदा का देव आवडला तुम्हाला जग आवडेल आणि एकदा का जग आवडलं जगातला भेद संपेल भांडणं संपतील हे लक्षात ठेवा म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे भेद संपला पाहिजे त्याकरिता जग आवडलं पाहिजे जग आवडायचं असेल आधी देव आवडला पाहिजे देव आवडायचा असेल आधी पुण्य घडलं पाहिजे आणि पुण्य घडायचं असेल त्याकरिता आपल्या हाताने सेवा घडली पाहिजे हे सूत्रही एक लक्षात ठेवा जोपर्यंत हे सूत्र तुम्ही पाठ करत नाहीत परीक्षेमध्ये तुम्हाला 0 मार्क्स मिळण्याशिवाय राहत नाहीत सूत्र पाठ केले पाहिजे 100% मार्क्स घेतले पाहिजेत वक्ता काय असतो एक शिक्षकाचं काम करत असतो आपल्यापर्यंत ते सूत्र आणून ठेवतो पाठ करायचं काम तुमचं आहे असं आहे आणि म्हणून या कथेच्या माध्यमातून एक एक सूत्र जसं माझ्यासमोर येईल तसं मी आपल्यासमोर मांडेल काय पुण्य असेल देवकी मातेचं जगाचा नियंता साक्षात भगवान कृष्ण तिच्या मांडीवर लोळायला लागलेला आहे नुसता लोळायला नाही लागला अंगणात रांगायला लागला आणि त्या भगवान कृष्णाचं रांगणं त्या रांगण्याचं काय वर्णन करावं तळवे तळहात टेकित डाव्या गुडघ्यानी रांगत रंगनी रंगनाथ तो म्या देखील असे रंगनी रंगनाथ तो म्या देखील असे रंगनी रंगनाथ तो म्या देखील असे रंगने रंगनाथ तोरण देखीला रंगने रंगनाथ तुम देखीला तळवे तळहात टेकित डाव्या गुडघ्यानी रांगत तळवे तळहात टेकित डाव्या गुडघ्यानी रांगत रंगनी रंगनाथ तो म्या देखील असे रंगनी रंगनाथ तो म्या देखील असे हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत हे रंगनाथ देखीला तुम देखीला हे रंगनाथ तुम देखीला
याच्या हाती लोण्याचा गोळू मुखी माखी लाल माळू चुंबन घेता परिमळू नवनीताचा दे माय तळवे तळहात टेकित रांगत तळवे तळहात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत रंग निरंगनाथ होम्या देखिला रंग निरंगनाथ होम्या देखिला रंग निरंगनाथ तुम देखिला रंग निरंगनाथ तुम देखिला वाजवा, टाळी वाजवा जरा. छान असा हा भगवान कृष्ण यशोदेच्या दारामध्ये रांगायला लागला. त्या रांगण्याचं वर्णन साधू संतांनी सुद्धा करावं. एक पाय आडवा करावा, एक पाय लांबवावा आणि फरकत 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 जशी बरीच लेकरं रांगतात ना, तसं त्या देवानं रांगायला लागावं. आपल्या देवाऱ्यामधला श्रीरंग आहे ना, तो बरोबर अगदी तसा आहे. तसा तो रांगायचा. रंगनी रंगनाथ तो म्या देखी लागे सोय. आणि रांगता रांगता एक दिवस हे बाळ कुठं गेलं यशोदेला सुद्धा कळलं नाही. घरात पाहिलं, दारात पाहिलं, चौकात पाहिलं, अंगणात पाहिलं, बाहेर पाहिलं, आत पाहिलं, मागच्या खोलीत, पुढच्या खोलीत, ओसरीवर पाहिलं, पडवीत पाहिलं, ढाळजात पाहिलं, किचनमध्ये पाहिलं, बेडरूममध्ये पाहिलं, साऱ्या ठिकाणी पाहिलं, पण बाळ कुठं काही सापडत नाही. आणि आता प्रश्न पडला, बाळाला कुठे पाहावं. जीव अगदी वेडा झाला. यशोदा मैया क्षणभर सुद्धा बाळापासून बाजूला जात नव्हती. सारखं त्या बाळाला मांडीवर घ्यावं, एकटक त्याच्याकडे पाहत राहावं. आपली दृष्ट बाळाला लागते की काय म्हणून काजळाचा टिका घ्यावा आणि बाळाच्या गालाला लावावा. एवढी यशोदा मैया बाळावर प्रेम करायची. कृष्णानं तिला अगदी वेडं करून टाकलं होतं. अहो, जो जगाला मोहिनी घालतो तो आईला का घालणार नाही. आणि एवढा जीवातला जीव आज एकदम हरवला, दिशेनं असा झाला, वेडी पिशी झाली देव यशोदा मैया. सैरावरा धावायला लागली. साऱ्या ठिकाणी पाहिलं, चौकामध्ये आली, मोठ्याने आरळो ठुकली. अगं कुणीतरी सांगा गे, कुणीतरी सांगा गे, कुणीतरी सांगा गे, सांगा गे, कुणीतरी सांगा गे, सांगा गे, सांगा गे, सांगा गे. माझा कृष्ण देखिला का, माझा कृष्ण देखिला का, माझा कृष्ण देखिला का, माझा कृष्ण देखिला माझा कृष्ण देखिला माझा कान देखिला. कुणीतरी सांगा गे, कुणीतरी सांगा गे, कुणीतरी सांगा गे, कुणीतरी सांगा गे, सांगा गे, सांगा गे, सांगा गे. हे माझा कृष्ण देखिला का, 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 माझा कान देखिला का. हाती घेवोनिया फूल, हाती घेवोनिया फूल, अंगणी रांगत आले मूल, अंगणी रांगत आले मूल, होते सारवीत चूल, होते सारवीत चूल. कैसी भूल पडियेली, कैसी भूल पडियेली. कुणीतरी सांगा गे, कुणीतरी सांगा गे, कुणीतरी सांगा गे, सांगा गे, कुणीतरी सांगा गे, सांगा गे, सांगा गे, सांगा गे. माझा कृष्ण देखिला का, माझा कृष्ण देखिला का,
माझा कृष्ण देखिला हा का माझा कृष्ण देखिला का अगं कुठं गेला माहीत असतं तर तुला विचारलं असतं का? माहीतच नाही सकाळपासून कुठं गेला. त्या गवळणीने विचारलं, अगं तू नेमकं काय करत होतीस? ती म्हणली, मी चूल सारवत होते. आणि चूल सारवण्याच्या नादामध्ये कुठं गेला ते कळलं सुद्धा नाही. आणि मग त्या गवळणीने त्याचा पत्ता सांगितला. ऐक म्हणली, तुझा कृष्ण मी पाहिलाय, देखी लागे माये यमुनेच्या तीरी. त्या यमुनेच्या तीरावर मी कृष्ण पाहिलाय, हात खांद्यावरी राधिकेच्या, पदरडोईवरी राधिकेच्या. आणि मग गेली, त्या बाळाला आणलं आणि तेव्हापासून यशोदेनं ठरवलं आता बाळाला क्षणभर सुद्धा खाली ठेवायचं नाही.